साहेब आज 65 वर्षाचे होतात आहे। त्यांना अजून दीर्घायुष्य 100 वर्ष पूर्ण करेपर्यंत त्यांनी लोकांची सजीव सेवा करावी अशा आम्ही आज त्यांच्यासाठी प्रार्थना करू सगळे। आणि त्यांनी त्यांच्या आयुष्याची 40 वर्ष या विभागामध्ये अप्पापाडा विभागामध्ये त्यांच्या पद्धतीने सेवा करण्यासाठी लोकांच्या घालवली। वयाच्या 50-55 वर्षानंतर त्यांना लोकांमधून निवडून येण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचा सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे सोना केला। लोकांना विविध कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून दरवर्षी देण्यात येतात प्रभागाला। त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी चांगली विकास कामे सुद्धा या प्रभागामध्ये करण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यांनी त्यांच्या त्या अनुभवाने लोकांना जोडण्याचा जो त्यांचा चांगला संकल्प आहे, शांत स्वभाव, प्रेमळ स्वभाव, अधिकाधिक लोकांना जोडण्याचं त्यांनी या विभागामध्ये काम केलं आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये 100% तातेसाहेब पुन्हा गेल्या वेळेपेक्षा जास्त मताने निवडून येतील असा मला विश्वास आहे। आपले कार्यकर्ते आहेत। मी गेले 40 वर्ष या विभागात राहतो। त्या सर्व लोकांशी माझे असलेले संबंध आणि गेले 8 वर्ष केलेल्या कामाचे त्या ठिकाणी लोकांबरोबर आपण असलेले प्रेम भावनेनं लोकांशी राहिलो। लोकांना अडीअडचणीत आपण मदत केली। त्याच्याबाबत लोक आपल्याकडे आज आपल्या वाढदिवसानिमित्त लोक सर्व या ठिकाणी आकर्षित स्वतःहून आले। कार्यकर्ता लोक उत्साहित होते, याच्यामध्ये काय सांगता? कार्यकर्त्यांना मी पण एक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये मी दुजाभाव ठेवत नाही। कार्यकर्ता हा आपलाच एक भाग आहे। मी फक्त पक्षाचा पदाधिकारी म्हणून, नगरसेवक म्हणून आहे, पण कार्यकर्त्यामुळे मी पदाधिकारी झालेला आहे। आता BMCचे चुनाव पण येणार आहे, तुमचा वाढदिवस पण आहे। आम नागरिकांना आता कोणता तुम्ही गिफ्ट देणार अगर परत नगरसेवक जिंकून येणार? नागरिकांशी मी नेहमीच त्यांच्या अडीअडचणी प्रत्यक्षात त्यांच्यावर भेटत असतो। त्यांच्या काही अडीअडचणी असतात, त्यांचा रात्री अपरात्री आलेला फोन मी उचलत असतो आणि त्यांच्याशी मी नेहमी संपर्कात असतो। आणि त्याच्यामुळं माझ्याशी असलेले सर्व जे आज आलेले या ठिकाणी माझ्या वाढदिवसानंतर मला दिल्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले लोक हे त्याच्यापैकीच होते। वाढदिवस या ठिकाणी मला आज खूप आनंदात वाटतो आहे, कारण एवढे कार्यकर्ते आपल्या न बोलवता या ठिकाणी आले होते। आमचा वाढदिवस होता आणि त्यांना आपण काही आमंत्रित कोणाला केलं नव्हतं। माझा वाढदिवस आहे हे माहिती होतं आणि ते समजून लोक स्वखुशीनं या ठिकाणी आले होते। अच्छा, माझे पप्पा जे आहेत म्हणजे सासरे आहेत, पण मी त्यांना पप्पाच माझे मानते आणि ते जेव्हापासून मी लग्न करून आले आहे तेव्हापासून मी बघते की त्यांच्याप्रती जे लोकांचं प्रेम आहे या 38 विभागामध्ये ते एकदम आपुलकीने त्यांना आपला म्हणून मानतात आणि काहीही प्रॉब्लेम असेल तर ते आमच्याकडे येतात आणि त्यांचा प्रॉब्लेम सांगतात आणि पप्पा त्यांचा प्रॉब्लेम विदिन अ मिनिटमध्ये सॉल्व्ह करून देतात। त्याच्यामुळे त्यांच्याप्रती जे प्रेम आहे आणि आज एवढे सगळेजण आले त्यांना बघून आम्हाला पण खूप बरं वाटलं की पप्पांबद्दल त्यांच्या मनात एवढी प्रेम भावना आहे, आदर आहे, तर मला खूप छान वाटते आज। कहना ये चाहेंगे कि नगर सेवक आत्माराम चाचे वार्ड क्रमांक 38 महाराष्ट्र के लाडले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब, उनके मार्गदर्शन में वैभव दादा भरटकर साहब और आत्माराम चाचे जी वार्ड क्रमांक 38 में कार्य सम्राट नगर सेवक कहे जाने लगे। आज उनका 63वां जन्मदिन है, उसके उपलक्ष्य में कार्यक्रम रखा गया है और सब अच्छे से हुआ। कैसा लग रहा है आज? बहुत अच्छा लग रहा है। कार्यकर्ताओं लोगों का प्रेम और आशीर्वाद है चाचे साहब को। आने वाले समय में है कि चाचे साहब नगर सेवक कार्यरत हैं और आगे भी शिंदे साहब के आशीर्वादानुसार चाचे साहब ही नगर सेवक रहेंगे और जनता का प्रतिसाद उनको अच्छा मिल रहा है और लोगों का प्रेम बना रहे ऐसा चाहते हैं।